श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्र प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश स्थानिक मुख्यालयाचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते पुण्यात नुकतंच उद्घाटन, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचं वितरण, चिनी भाषेतील रामायण या विषयावर डॉक्टर सुनीला गोंधळेकर यांचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार आणि आजचा संदर्भ या विषयावर मिलिंद कांबळे यांचं व्याख्यान, अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी पुण्यात ड्रगमुक्त प्रभाग अभियान राबवणार आणि येत्या 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीत पुणे बालपुस्तक जत्रेचं आयोजन. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश स्थानिक मुख्यालयाचं उद्घाटन पुण्यात नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आलं. बँकांनी जागतिक स्तरावर वाढ करताना स्थानिक गरजांकडे लक्ष दिलं तरच खरी प्रगती होईल असं प्रतिपादन सीतारामन यांनी यावेळी बोलताना केलं. विस्तार करताना ग्राहकांशी चांगला संपर्क असणं महत्वाचं आहे. व्यवहारातील माणुसकी हरवणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी असा सल्ला सीतारामन यांनी यावेळी दिला. देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहण्याचं एक मोठं कारण म्हणजे आपल्या देशातील स्वतःची मोठी बाजारपेठ. सध्या जागतिक परिस्थिती थोडी अवघड आहे, त्यामुळे निर्यातीला फटका बसत असला तरी आपले निर्यातदार नवीन बाजारपेठ शोधून काम सुरू ठेवत आहेत. हे कौतुकास्पद आहे असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. सार्वजनिक क्षेत्रातल्या इतर बँकांच्या विलिनीकरणाचा कुठलाही मुद्दा सरकारच्या विचाराधीन नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, अर्थ मंत्रालयाचे सचिव एम नागराजू आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी उपस्थित होते. यावेळी सीतारामन यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवीन इमारतीची प्रतिमा असलेलं टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आलं. लिंगभाव समावेशन आणि कौशल्य विकास या विषयावरील युनेस्को अध्यासनाचं उद्घाटन पुण्यात सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमध्ये केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते नुकतंच झालं. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यावेळी उपस्थित होत्या. भारताच्या विकासाची दिशा केवळ त्याच्या व्याप्तीवरूनच नव्हे तर आपण आपल्या लोकांना किती समावेशी करून सक्षम करतो यावरून निश्चित होईल असं जयंत चौधरी यावेळी म्हणाले. आधुनिक काळातील उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महिला अग्रणी असतील हे युनेस्को अध्यासनासारख्या उपक्रमातून निश्चित होतं असंही ते यावेळी म्हणाले. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे दीनानाथ मंगेशकर पुरस्कार नुकतेच पुण्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात आले. नोबेल शांतता पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज जग तंत्रज्ञानात आणि संपत्तीत पुढे गेलं आहे, मात्र माणसं दिवसेंदिवस एकाकी होत चालली आहेत. वसुधैव कुटुंबकम ही केवळ राजकीय किंवा सामाजिक घोषणा नसावी. ज्यात धर्म, जात, देश, स्त्री पुरुष असा कोणताही भेद नाही, तोच खऱ्या अर्थानं या मंत्राचा उच्चार करू शकतो असं मत कैलाश सत्यार्थी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. या कार्यक्रमात विदुषी शमा भाटे, सुबोध भावे, महेश काळे, सुशील कुलकर्णी, डॉक्टर अच्युत गोडबोले, डॉक्टर मोहन आगाशे, डॉक्टर धनंजय केळकर, प्राजक्ता माळी यांना गौरवण्यात आलं. उत्कृष्ट सेवा नाट्य निर्मितीचा मोहन वाघ पुरस्कार भूमिका या नाटकाला, तर समाजसेवेसाठीचा आनंदमयी पुरस्कार वसुंधरा संजीवनी संस्थेला यावेळी प्रदान करण्यात आला. पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळ संस्थेतर्फे ज्येष्ठ लेखिका शीला घाटपांडे यांच्या स्मरणार्थ डॉक्टर सुनीला गोंधळेकर यांचं चिनी भाषेतील रामायण या विषयावर नुकतंच व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. बुद्ध धर्मातील जातक कथांच्या माध्यमातून चिनी रामायण कथा कशा आल्या, बोधिसत्व स्वरूपातील गौतम बुद्ध आणि प्रभू श्रीराम यांची सरमिसळ करत त्यातून चिनी रामायण कसं आकाराला आलं याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण डॉक्टर सुनीला गोंधळेकर यांनी केलं.
चिनी रामायणातील काही कथा त्यांनी सांगितल्या. त्यामुळं भारतीय रामायण आणि चिनी रामायण यांच्यातील सांस्कृतिक फरक श्रोत्यांच्या लक्षात आला. याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, चीन हा आपला शेजारी देश आहे आणि शेजाऱ्याशी देवाणघेवाण आत्तापर्यंत आपल्या शेजारीशी सुद्धा छान चालू असायची ना. आपल्या घरात काही झालं की वाटीकडून तिकडे जायची, तिकडून इकडे, यालाच आपण शेजार म्हणतो. ते राज्यांच्या बाबतीत आणि राष्ट्रांच्याही बाबतीत खरं असतं. त्याप्रमाणे आपला चीनशी फार जुना संबंध होता. अनेक शतकांपूर्वी व्यापार चालू होता. सिल्क रूट या मार्गात मुळातनं चीनमधनं पुढे युरोपीय देशांपर्यंत जातो. या व्यापारी मार्गावरनं उत्तम प्रतीचं रेशीम, मसाल्याचे पदार्थ, रत्न अशा वस्तूंचा व्यापार व्हायचा. उत्तम प्रतीचं रेशीम या मार्गाने नेलं जायचं म्हणून त्याला सिल्क रूट किंवा सिल्क रोड असं नाव कालांतराने पडलं. व्यवहारासाठी, रोजच्या उपयोगासाठी लागणाऱ्या वस्तू या मार्गाने जशा गेल्या तशाच या मार्गावरनं भारतीय कला, भारतीय कल्पना आणि भारतीय धर्म, विशेषतः बौद्ध धर्म गेला. त्यामुळे मुळात व्यापारी मार्ग असणारा हा मार्ग सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरला. याच मार्गावरून बौद्ध धर्माबरोबर चीनमध्ये ज्याला भारतीय बुद्धिमत्तेचं लेणं म्हणता येईल अशी अनेक हस्तलिखितं गेली. त्यामुळे बौद्ध धर्माची मूलभूत सगळ्या गोष्टी किंवा तत्वज्ञान हे पोचायला ही हस्तलिखितं खूप उपयोगी पडली. केवळ बौद्ध धर्माचीच तत्व चीनमध्ये गेली असं नाही, तर हिंदू धर्मही काही प्रमाणात तिथं पोचला. बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे का होईना पण वेगवेगळ्या 24 हिंदू देवता चीनने आपल्यामध्ये सामावून घेतल्या. शिव, ब्रह्मा, लक्ष्मी, सरस्वती, यम यासारख्या देवतांना चीनी संस्कृतीला एक जागा मिळाली. आणि ती किती मिळाली तर तिथल्या लोकांनी त्यांना चायनीज नावं पण दिली. म्हणजे ते काही त्यांना शिव म्हणून ओळखत नाही, तर शिवाला चायनीज भाषेमध्ये दाझाय तियान असं समजतात. इंद्राला दिशी तियान अशी देवता आपल्याशा करून घेतल्या त्यांनी. त्या त्यांच्या पण झाल्या असं म्हटलं तर हरकत नाही. ध्येयवादी राजकीय नेते डॉक्टर अरविंद लेले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार आणि आजचा संदर्भ या विषयावर डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री सन्मानित मिलिंद कांबळे यांचं व्याख्यान नुकतंच आयोजित करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक दूरदृष्टीचा आजही आपल्या धोरणांवर ठळक प्रभाव दिसून येतो. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथल्या त्यांच्या शिक्षणामुळे देशाच्या आर्थिक विचारांना भक्कम आणि शास्त्रीय पाया मिळाला असं प्रतिपादन कांबळे यांनी यावेळी केलं. ते म्हणाले, पैसा तुम्ही किती उभा करताय यापेक्षा तुम्ही कसा तो पैसा उभा करणार हे सगळ्यात महत्वाचं असतं. तर त्याचं मार्गदर्शन जे आहे तुम्हाला सांगतो, हे जे दोन्ही पहिले कोलंबिया विद्यापीठाचे जे प्रबंध आहेत त्याच्यामधून आपणाला लक्षात येतं. ते केवळ सार्वजनिक संपत्ती जी आहे याला त्यांनी खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांची सगळी आंदोलनं जर बघितले तर त्याच्यामध्ये अजिबात डिस्ट्रक्शन नाही आहे कुठल्याही आंदोलनामध्ये. त्यामुळे ते एक पैतृक धन असतं असं ते संबोधतात. आणि तुम्ही आत्ता अलीकडच्या काळामध्ये नेपाळमधलं जर जैनजी जे काही म्हणतात त्यांचं जे झालेलं आंदोलन जर बघितलं तर रिअली म्हणजे माझ्यासारख्या एका सेन्सिटिव्ह कार्यकर्त्याला फारच आश्चर्य असं वाटत होतं की ते जे जैनजी जे काही आहे ते तिथली संसद असेल किंवा तिथल्या गोष्टी ज्या आहेत त्या जाळत होते. आणि ते जाळत असताना द अमाऊंट ऑफ जॉय जो त्या मुलांच्या चेहऱ्यावरती होता, म्हणजे खरोखर आज जर बाबासाहेब असते तर नक्की त्यांना हे अजिबात आवडलं नसतं. तर त्यांनी याला महत्त्व दिलेलं की ही देशाची जी संपत्ती आहे ती आपली संपत्ती आहे. सगळ्यात महत्त्वाचं जो आपल्याकडे जे वित्तीय व्यवस्थापनातील दोष दाखवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जमीन ही सरकारी मालमत्ता आहे. म्हणजे पूर्वी, कारण ब्रिटिश आणि त्याच्या पूर्वीची जी काही सरकारं होती ही जमीन सरकारी मालमत्ता आहे. शेतकरी हा त्याचा कब्जेदार आहे आणि सरकार जे ठरवून देईल तो कर जो आहे, शेतसारा कर जो आहे तो भरायचा आहे. त्यामुळे शेतीचा विकास खुंटलेला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय स्पष्टपणे ते म्हणतात. उत्पन्न वाढ जो आहे ती झाली पाहिजे. वैयक्तिक संपत्ती किंवा सार्वजनिक महसूल प्राप्ती भरघोस वाढू शकली असती, परंतु या खुल्या कल्पनेमुळे त्या उत्पादन वाढीला त्याचा वेग मंदावलेला आपणाला दिसतो आणि ते बाबासाहेब त्या ठिकाणी नमूद करतात.
डॉक्टर आंबेडकर यांच्या अपरिचित पैलूंचा आढावा प्रास्ताविकामध्ये परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक यांनी घेतला. कार्यक्रमाला डॉक्टर लेले यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मरणार्थ भव्य सृष्टी उभारण्यात येत आहे. पिंपरी इथल्या भीमसृष्टी परिसरातील मोकळ्या जागेत ही सृष्टी आकारली जाणार असून या प्रकल्पाचं भूमिपूजन आज महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते होत आहे. ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिका विभागाच्या वतीनं संयम हा पहिला शहरव्यापी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची विशेष उपस्थिती होती. या अहवालानुसार व्यसनाविषयी तरुणांमध्ये जागरूकता असूनही प्रत्यक्ष व्यसनाचं प्रमाण चिंताजनक आहे. घर, मित्र, परिवार आणि ऑनलाईन माध्यमातून होणारा संपर्क तसंच व्यसनाबद्दलचा निष्काळजी दृष्टिकोन यामुळे व्यसनाधीनतेची जोखीम वाढत असल्याची बाब या अहवालात नोंदवण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांना सोबत घेऊन ड्रग मुक्त प्रभाग अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी बोलताना दिली. ते म्हणाले, पुणे शहर पोलीस दलांतर्फे ड्रग्स विरुद्धची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचे एक भाग म्हणून ड्रग्स फ्री प्रभाग एक नवीन संकल्पना राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये जे नवीन नवनियुक्त कॉर्पोरेटर्स आहेत त्यांचे प्रभागमध्ये त्यांचे आणि पोलिसांची समन्वयनु लोक सहभागातून अशा प्रकारचे ड्रग पेडलर्स आणि ड्रग कंझ्युमर्सला शहरातून हद्दपार करण्याची उद्दिष्ट ठेवून ही मोहीम सुरू करण्यात येत आहे. आज ही मोहीम DCP झोन 2 यांचे अध्यक्षताखाली त्यांचे एरियामध्ये सुरू करण्यात येत आहे. मला विश्वास आहे की पुढच्या काळात अशा प्रकारचे मोहीम पूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात राबवून लोकांचे सहभागातून पूर्णपणे शहरातून ड्रग्स मुक्त शहर, ड्रग्स मुक्त राज्य आणि ड्रग मुक्त देश करण्यामध्ये आम्हाला यश मिळेल. राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांनी येत्या 30 एप्रिल ते 4 मे या कालावधीत पुणे बालपुस्तक जत्रा आयोजित केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना हसत खेळत वाचनाची गोडी लागावी, कला संस्कृतीची माहिती व्हावी आणि त्यांना साहित्य संस्कृतीचा स्पर्श व्हावा या उद्देशानं गणेश कला क्रीडा मंच इथं या पुस्तक जत्रेचं आयोजन केलं आहे. या जत्रेत मुलांबरोबरच पालक आणि शिक्षकांना नाविन्यपूर्ण कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा विनामूल्य आनंद घेता येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या जत्रेत मुलांचं गीतरामायण, किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचं प्रदर्शन, बालसाहित्य लेखन स्पर्धा, मुलांचं कवी संमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, चिंटू तुमच्या भेटीला, नाट्यनगरी कार्यशाळा, जादूचे खेळ, विविध प्रकारचे खेळ आणि प्रशिक्षण असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम अनुभवता येणार आहेत, असं आयोजकांनी सांगितलं. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन डॉक्टर स्वाती महाळंक आणि योगेश रांगणेकर, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.